नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजने अंतर्गत वर्षाला 12,000 रुपये मिळवत असाल, प्रति 4 महिन्यामध्ये 4,000 रुपये याप्रमाणे जर तुम्हाला मिळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतकरी ओळखपत्र कार्ड काढलेलं नाही अशा शेतकऱ्यांना आता इथून पुढे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना शेतकरी बांधवांसाठी राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। या शासन निर्णयाबद्दल आपण पूर्वी व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे। आता एक समजून घ्या, बाकीच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल किंवा ना मिळेल, परंतु प्रति 4 महिन्यामध्ये या दोन्ही योजनेअंतर्गत तुम्हाला 4,000 रुपये मिळत आहेत। विनाकारण या योजनेपासून दूर होण्यापेक्षा शेतकरी ओळखपत्र कार्ड लवकरात लवकर काढून घ्या। जर तुम्ही आतापर्यंत शेतकरी ओळखपत्र कार्ड काढला नसेल ॲग्रिस्टक योजने अंतर्गत तर लवकरात लवकर काढून घ्या। कारण भविष्यामध्ये विविध योजनेचा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्या कार्डसाठी तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे। आता भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी कमेंट करतील, आम्ही नोंदणी केलेली आहे परंतु आतापर्यंत आमच्या शेतकरी ओळखपत्र कार्ड आम्हाला एकतर मिळालेले नाही किंवा ते पेंडिंग मध्ये दाखवत आहे। काळजी करू नका, तुम्ही जर नोंदणी केली असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमचं कार्ड अप्रूव्ह होईल। ज्यांचं कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे त्यांना तर काही करण्याची गरज नाही। ज्यांचं फॉर्म अप्रूव्ह होईल, ज्यांचं फॉर्म सध्या पेंडिंग आहे त्यांनी सुद्धा काही करायचं नाही। ज्यांचं रिजेक्ट झालेलं आहे अशा लाभार्थ्यांनी परत एकदा या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचं आहे। जर तुमचं फॉर्म रिजेक्ट झालं नसेल, पेंडिंग असेल तर काळजी करू नका। ज्यांनी शेतकरी ओळखपत्र कार्ड काढलेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या जमिनीचा 7/12, बँक पासबुक, फोटो आणि 8 जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत ते डॉक्युमेंट देऊन सीएससी सेंटर केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर काढून घ्यायचंय। कारण येणारा जो हप्ता आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा, त्या हप्त्यापासून तुम्ही दूर राहू शकता जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र कार्डसाठी नोंदणी केली नसेल तर। आता नवीन योजनेचा इथून पुढे जर फॉर्म भरायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र कार्डसाठी एक वेगळा ऑप्शन ठेवण्यात आलेला आहे। तो कार्ड नंबर जर तुम्ही टाकलात तरच तुमचं फॉर्म पुढे जाणार आहे, अन्यथा जाणार नाही, असं सुद्धा त्या GR मध्ये नमूद करण्यात आलेला होता। आणि जेव्हा तुम्ही आता फॉर्म भराल तेव्हा सुद्धा तुम्हाला एक ऑप्शन त्या ठिकाणी दिसणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। विनाकारण या योजनेपासून दूर राहण्यापेक्षा लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र कार्ड काढून घ्या। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।